आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत एलबीटी विषयी. एलबीटी रद्द होईल का आणि त्यानंतर पुढे काय पर्याय काय याविषयी. अतुल लोंढे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नागपूरमधून आपल्यासोबत आहेत. मगाशी शरद रावांच्या विधानानंतर अवधूत वाघांनी काही चर्चा केली. खरोखरच अतुल लोंढे तुम्ही हे सगळं ऐकता आहात, काय तुमचं मत आहे? संजयजी, मी तर त्या मताशी सहमत नाही शरद रावांच्या की सगळे व्यापारी चोर वगैरे आहेत असं ब्लॅटंट स्टेटमेंट टाकणं अतिशय चुकीचं आहे. व्यापारी या देशाचे महत्त्वाचे नागरिक आहे, महत्त्वाचे घटक आहे. त्यांचं योगदान या देशाच्या प्रगतीमध्ये नक्कीच आहे, हे सगळेच मान्य करतील. त्यामुळे मी त्या मताशी अजिबात सहमत नाही. मला नेने साहेबांना काही प्रश्न विचारायचे आहेत किंवा नेने साहेबांना मला थोडंसं त्यांनी वाचलंच असेल. आपण फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट, राजकोषीय तूट आणि ते कसं मॅनेज करायचं हे आपण काही ठरवलेलं आहे. जागतिक स्तरावरचे जे नियम आहेत, जे भारताने पण ऍक्सेप्ट केलेले आहे, त्याच्याप्रमाणे जीडीपीच्या तुम्ही 23% आतमध्ये जर तुमचं कर्ज असेल तर तुम्ही योग्य मार्गाने आहात आणि ते प्रोडक्टिव्ह गोष्टीमध्ये टाकलं पाहिजे. 1995 ला युती सरकार आलं होतं, त्यावेळेस जवळजवळ 35,000 कोटीचं कर्ज होतं आणि ते 23.5% होतं, 24.5% होतं. आताचं जे कर्ज आहे ते 17.1% आहे. पण राज्याचं बजेट हे सरप्लस असलं पाहिजे किंवा रेव्हेन्यू डेफिसिट हे शून्य असलं पाहिजे, याच्याशी मी सहमत आहे. पण ते आपला प्रोडक्टिव्ह खर्च असला पाहिजे. नेने साहेब खड्डा टाकला आपण असं म्हटलं. आपण अर्थशास्त्रज्ञ आहात. मला एक सांगा, जे राज्य 3 वर्ष दुष्काळातून जातं, अवर्षण येतं, जनावरांना चारा मिळत नाही किंवा मग गारपीट होते, अशा याच्यामध्ये जर आपल्याला 14,000 कोटी एका फिस्कल बजेटमध्ये, एका फिस्कल इयरमध्ये जर द्यावे लागले, तर मग शासनाने शेतकऱ्याची बाजू घ्यायची नाही का? जर साखरेचा दर क्युबा ठरवत असेल किंवा इंटरनॅशनल मार्केट ठरवत असेल, त्यावेळेस ऊसाच्या शेतकऱ्याला मदत करायची नाही का? ज्या वेळेस कांद्याच्या निर्याती संदर्भामध्ये चुकीचे निर्णय घेतले जातात, त्यावेळेस कांदा शेतकऱ्याला वाचवायचा नाही का? हे प्रश्न आहे. कर्जाचा डोंगर नाही आहे तो आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग मधून काढता येईल. राहता राहिला अवधूत वाघांचा प्रश्न. बरं झालं त्यांनी ऍक्सेप्ट केलं. 25 वर्ष मुंबई कॉर्पोरेशन मध्ये तेच आहेत. ही मुंबई कॉर्पोरेशन जागतिक स्तरावरची अशी एक कॉर्पोरेशन आहे ज्याचं बजेट जर आपण घेतलं तर 7 सिस्टर्स जे आपले पूर्वोत्तर राज्य आहेत 7, त्यांचे एकत्र ठेवले तरी त्यांचं पूर्ण सगळ्यांचं बजेट सारखं जाणार नाही. त्यांनी ते फिस्कल मॅनेजमेंट व्यवस्थित करायला पाहिजे. व्यापाऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे, या मताचा राष्ट्रवादी आहे. आपण चांगला तोडगा काढला पाहिजे. महानगरपालिका जगवाव्या लागतील, स्थानिक स्वराज्य संस्था जगवाव्या लागतील, कारण आपण लोकशाही विकेंद्रीकरणाचं तत्व घटनेच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे स्वीकारलेलं आहे. त्यामुळे लोकांना राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला सामील करून घ्यावं लागेल. नेने साहेब, महाराष्ट्र, MP, गुजरात, दिल्ली याच्यामधला एक थोडासा फरक मला इथे सांगावासा वाटतो, तो असा की पाणी आणि वीज याचा खर्च गुजरातमध्ये किंवा MP मध्ये किंवा दिल्लीमध्ये हे राज्य सरकार उचलतं. महानगरपालिकेवर त्याचा खर्च नाही, तो महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये व्यापाऱ्यांनी नेहमी योगदान दिलेलं आहे. एलबीटी ऑक्ट्रॉय नको, एलबीटी नको, टर्नओव्हर टॅक्स नको, किंवा मग आपण सेल टॅक्स मध्ये जर आपण ऍड केल्यानंतर टॅक्स नेट जर वाईट होत नसेल, तर मग आपल्याला सगळ्यांना एकत्रित बसून चर्चा करावी लागेल आणि याच्यातनं मार्ग काढावा लागेल. फिस्कल प्रुडन्सच्या दूर आपण जाऊ शकत नाही. नेने साहेब अर्थशास्त्रज्ञ आहेत, ते मान्य करतील. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि जेव्हा आपण नवीन निर्णय घेतो, एखादा अर्थशास्त्रीय निर्णय किंवा मग टॅक्सच्या संदर्भातला निर्णय, तर तो आजच्या काळामध्ये रॅशनलाइज असला पाहिजे, म्हणजे सुलभीकरण असलं पाहिजे, सोपं पद्धत असली पाहिजे, एकच फॉर्म असला पाहिजे. त्यांना विचारा, डायरेक्ट टॅक्स मध्ये आपण, इन्कम टॅक्स मध्ये आपण सुधारणा करतोय, ती होऊ दिली का? आजपर्यंत डायरेक्ट टॅक्स मध्ये, इन्कम टॅक्स मध्ये सुधारणा होऊ दिली नाही, जे सुलभीकरण आहे. जीएसटीला विरोध करणारे आताचे सन्माननीय पंतप्रधान आहेत, जीएसटीला विरोध करणारे. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन सांगतात की जुन्या सरकारला कायदे करण्याच्या मजा येत होती आणि मला कायदे कमी करण्यामध्ये मजा येतं. म्हणजे बोलायचं एक आणि वागायचं एक. मला असं असं वाटतं की जिथपर्यंत अर्थशास्त्राचा प्रश्न आहे, जिथपर्यंत देशाच्या आर्थिक आरोग्याचा प्रश्न आहे, तिथपर्यंत काही कठोर निर्णय हे देशाच्या भल्यासाठी, हे देशाच्या विकासासाठी आणि एकूण औद्योगिक प्रगतीसाठी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे बीजेपीला सत्तेच्या बाहेर असताना बेजबाबदार विरोधी पक्ष म्हणून वागणे आणि सत्तेत आल्यानंतर पश्चातबुद्धी असताना आली नंतर सुद्धा बेजबाबदारपणे रुलिंग पार्टी म्हणून वागणे हे योग्य नाही. हे त्यांना पहिले सोडायला पाहिजे. मला असं अवधूत वाघांना सांगावं असं वाटतं. त्यांनी सगळे शास्त्रीय निर्णय जे आहे ते त्या कसोट्यांवर घेतले पाहिजे. अर्थशास्त्र समजलं पाहिजे, कारण देश शेवटी चालवावा लागतो, लोकांचं भलं करावं लागतं आणि हे करत असताना सगळा बॅलन्स सुद्धा ठेवावा लागतो. अवधूत वाघ, बाहेरून पाठिंबा देणारा तुमचा मित्र राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांचे प्रवक्ते बोलतायत, तुमचं काय उत्तर आहे? नाही, याच्यावरनं सरळ सरळ करतं की राष्ट्रवादीचा आम्हाला पाठिंबाही आहे आणि नकोही आहे.
आता नक्कीच आदरणीय अतुलजी लोंढेंनी जी काही सजेशन दिलेले आहे त्यांच्या 15 वर्षाच्या राज्य चालवण्याच्या अनुभवातनं ते सर्व सल्ले मी माझ्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवेन. ते आम्हाला राज्य चालवायला अधिक सुलभ होईल. तर महापौर असणारा नेता पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेला आहे, त्यामुळे महानगरपालिकांच्या बद्दल काही वेगळी भूमिका, काही नियोजन करताय का तुम्ही? नाही, मी मगाशीच सांगितलं की आपण जेव्हा आणि अतुल लोंढेंनी पण हे कबूल केलंय की आपण शेवटी विकेंद्रीकरणाच्या गोष्टी करतो आहोत. वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. उदाहरणार्थ संरक्षणाची जबाबदारी जर केंद्राची असेल तर पाणी आणि स्वच्छतेची जबाबदारी म्युन्सिपाल्टीची आहे आणि इतर आरोग्याच्या, इतर शिक्षणाच्या या जबाबदाऱ्या या मग इतरांच्या. ठीक आहे. चंद्रशेखर नेने मगाशी वित्तीय शिस्तीबद्दल मगाशी बोलत होते आणि खड्ड्यांबद्दल त्यांनी काही एक्सक्यूज दिलं. फार काय चांगलं तुम्ही बोलले सांगाल? ते, आणि त्याच्यामधलं एक वाक्य त्यांचं सर्वात महत्त्वाचं होतं ज्याच्यावर ते फार बोलले नाही, की हा खर्च जर प्रॉडक्टिव्ह यूज करता झाला असेल तर हा 25% 23% खर्च वाजवी आहे. हा जर खर्च खरोखर प्रॉडक्टिव्ह यूज करता गेले 15 वर्ष झाला असता तर महाराष्ट्राला सातत्याने 3 वर्षाचा दुष्काळ आणि हे सगळं झालं नसतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा खर्च योग्य ठिकाणी झाला नाही याची उदाहरणं आपल्याला जागोजागी दिसत आहेत. त्याच्यावरती मी आता आणखीन डिटेल सांगणं हे बरोबर नाही, पण आपल्याला माहिती आहे की तो खर्च योग्य ठिकाणी झाला असता तर इतकी संकटं महाराष्ट्रावर आली नसती. दुर्दैवाने तसं झालं नाही. 15 वर्ष जे झालं नाही ते पुढच्या 5 महिन्यात होईल अशी अपेक्षा करणं हा सुद्धा एक आपल्या उतावळपणाचा भाग आहे असं मला वाटतं. प्रशांत बारसिंग, आता आपल्याकडे वेळ अगदी कमी आहे. शेवटी तुम्ही सांगा की एकूण या सगळ्याचं भवितव्य काय घडेल पुढे, काय व्हायला पाहिजे? आता यामध्ये मला तर असं एक पर्याय दिसत आहेत की महानगरपालिकांची जी आर्थिक स्वायत्तता आहे ती टिकवून ठेवणं हे राज्य सरकारला गरजेचंच आहे. हे आता फडणवीस सरकारच्या लक्षात आलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की LBT रद्द व्हावा किंवा हे इन्स्पेक्टर राज आहे महानगरपालिकाकडून जो छळवणूक होते तर ती न होता अन्य वसुली यंत्रणा उभी करावी असं व्यापारी संघटनांचं म्हणणं आहे. गेल्या ह्याच्या आधीच्या सरकारनं हा एक पर्याय ठेवला होता की महानगरपालिकेनं पैसे वसूल न करता सेल टॅक्सनं वसूल करावेत. तर तोही थोड्याफार प्रमाणामध्ये हे व्यापारी संघटनांना तो मान्य आहे. म्हणजेच यापुढं असा एक तो पर्याय निघू शकतो की महानगरपालिकेकडून हा अधिकार, वसुलीचा अधिकार काढून सेल टॅक्स मार्फत तो वसूल करावा आणि तोच पैसा पुन्हा महानगरपालिकांना द्यावा. प्रशांत, एकूण कर रचनेमध्ये सुसूत्रबद्धता आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भात काय होतंय ते आपण बघणार आहोतच. आपण ऐकली सगळी मतं. खरं म्हणजे अनेकदा सामान्य माणसाला हे असे विषय तांत्रिक वाटतात, पण प्रत्यक्षात तुमच्या रोजच्या विकासाच्या अनुषंगानं ते अत्यंत महत्त्वाचे असतात. LBT रद्द करून टाकू असं आश्वासन भाजपनं दिलं ते विरोधात असताना, पण आता त्यातला पेच त्यांच्या लक्षात आलाय. मुळात हे असे निर्णय लोकप्रिय निर्णय नसतात आणि विरोधात आहे कोणी किंवा कोणी नाराज आहे याचा विचार न करता, तमा न बाळगता प्रसंगी असे निर्णय घ्यावेच लागतात. काय निर्णय घेतला जातोय ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण या चर्चेत आज आपण इथंच थांबूया. नामवंत पाहुण्यांचे आभार. पुन्हा भेटू सोमवारी याच वेळी याच कार्यक्रमात. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.